15 दिवस आहे म्हणता. तुम्ही खुश नाही दिसून राहिले, काय झालं? घरी काही झालं का? आई गी बोलत असन तुम्हाला नाही? बाबा नसन बोलत पण आई बोलत असन. काही म्हणे गेने का आई तुम्हाला? काऊन असे नाराज दिसून राहिले मला सांग ना. शीतल आई म्हणते मला म्हणते शीतल घेऊन ये म्हणते. तिची कामाची दगदग होऊन राहिली, आता तिला आठवून राहिलं सारं काही. आणि आता कसे वावरातले कामं लागले का नाही, तर घरी एक करायला नाही पाहिजे का म्हणून म्हणते शीतल घेऊन ये म्हणते. मी लागेच तिच्यासोबत चांगली वागतो म्हणते, आता काही करणार नाही म्हणते. तसा तिला पश्चाताप झाला. पण तुझं काय म्हणणं आहे मला सांग. माय जाऊ दे, तुमचं सांगा काय म्हणणं आहे. तर तुम्ही काय म्हणता? तुम्हाला तुमच्या आईसोबत राहायचं आहे का बाबासोबत राहायचं आहे का? मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मा आईले का नाही तुमच्या आईवर आता भरोसा राहिला नाही. आणि खरं सांगावं ना तुम्हाला रोशनजी, तर मला आता तुमच्या आईचा लय भेव लागते. एक वेळा सांगून 2 वेळा झालं जी, 2 वेळा झालं ना. तुम्ही सांगा आता काय करायचं. तुमचं मन मला तिकडंच दिसून राहिलं तुमच्या आईकडनं बाबाकडं. नाही भरोसा तर मला नाही व शीतल, भरोसा मला नाही. आता मी घरी होतो आतापर्यंत तर काही वाटे नाही, पण आता मला कामाचं राहीन टेन्शन. तिथं कसे लोक आहे का आहे. एक तर राहुल मायावाला बॉस आहे तिथं. त्याच्या हाताखाली मी काम करीन, तर त्याचं वेगळं. एक तर त्याचं माय पहिलेच पटत नाही. मी राहीन माया कामाच्या याच्यात आणि तुझं घरचं राहीन वेगळं. त्याच्यामुळे मी काय म्हणलं, माय म्हणणं नाही आहे. मी म्हणलं जाऊ द्या बा, आपण वेगळंच राहिलेलं बरं. जाऊ दे, आईले लय घडू दे ना, जाऊ दे ना. रोशनजी मी तुम्हाला म्हणत नाही आहे वेगळे राहा म्हणून. मी म्हणलं नाही तुम्हाला वेगळं राहा म्हणून. मी कुठेही खुश आहे तुमच्यासोबत. फक्त तुम्ही सोबत असले ना मी कुठेही खुश आहे. दोघंही वेगळं राहून त्याच्यातही खुश आहे, तुमच्या आई वडिलाच्या याच्यात राही ना त्याच्यातही खुश आहे. पण तुमच्या आईनं मला अजूनही ॲक्सेप्ट केलं नाही. मला वाटलं तुमच्या बाबाचा त्रास राहीन बा, तुमच्या बाबाला माई आवडत नाही ना बिलकुल. पण तुमचे बाबा चांगले आहे. आणि तसं पाहतो म्हटलं तर रोशनीताई बी एवढी नाही आहे, पण तुमची आईच लय आहे. मी काय करू? मी राहिले ना तुमच्यासोबत. राहिली नाही का तुमच्या घरी आली ना, मी राहिली ना. मी ना लागेच किती लपवायचा प्रयत्न केला जी, रोशनजी किती लपवायचा प्रयत्न केला. माझ्या भावाईले नाही सांगितलं, माझ्या आईले नाही सांगितलं. घरात रोज किटकिट काही नाही कारणावरून. कोणत्या पाण्यासाठी तर कोणत्या फरचीसाठी. आता मला एवढं सांगा, मला फरची बी नसन पुसता येत का? माझ्या आईनं सगळे कामं शिकवले मला, स्वयंपाकापासून तर फरची पुसापासून सगळे कामं शिकवले आमच्या तिघाई बहिणीले. तरी तुमची आई नाव बोटं ठेवते. भाजीले स्वयंपाकाले बाबा नव्हते तुमचेवाले. पण आईनं कधीच म्हणलं नाही मला का चांगली झाली का नाही झाली. उलट तुम्हाला बाबाले बोलते, एवढी काय चांगली केली का आणि तेवढी काय चांगली केली का. पण तरी मी चुपचाप राहतो, जाऊ द्या बा, यायले माया राग येते म्हणून असे बोलते. तुम्ही म्हणा ना तर मी आईले समजावतो मायावाल्या. आईले समजावतो. तुम्ही म्हणाल तर मी येतो तुमच्यासोबत तुमच्या आईच्या घरी. ते रुमा फुमा जाऊ द्या, ते काम चालू आहे ना तर ते जाऊ द्या. पण मला एवढं सांगा, समोर काय गॅरंटी असं होणार नाही म्हणून? काय गॅरंटी? तुमच्या आईच्या मनातला राग अजूनही गेला नाही. ते आईनं नाही का पोलीस स्टेशनची धमकी दिली ना, म्हणून तुमची आई चुपचाप आहे. मी गायब होती का नाही 1-2 दिवस म्हणून तुमच्या आईले थोडंसं हे वाटते. नाही तर माझ्याविषयी काहीच नाही वाटत. तुम्हाला जर वाटत असेल तर येतो मी लागेच. नाही राहू दे. तुनं म्हणलं ना माझ्यासाठी कुठेही राहिले तयार आहे, बस झालं. मला माहित आहे ना तुनं माझ्यासाठी लय सहन केलं तुनं माझ्यासाठी शीतल. बस झालं. मला तुझ्या साथ पाहिजे, बाकी काही नाही. आणि आईचं राहिली गोष्ट तर मला आईवर गॅरंटी नाही. जाऊ दे आपण वेगळंच राहू. चालू आहे ना रूमचं काम, मी सांगून देईन तिच्या मायनं नाही म्हणलं म्हणून. आईले जर माहीत पडलं ना का तुम्ही असे पलटले बा म्हणून रोशनजी, तिकडंच राहायचे विचार आहे म्हणून तुमच्या आई बाबाच्या घरी, तर माई आई लय चिडणजी. लय रागात येईन माई आई. मला पाठवणार बी नाही आता तुमच्यासोबत. तरी पण मी तिला समजावून सांगेन, अगर तुम्हाला तुमच्या घरी तिकडंच राहायचं असेल तर असं काही नाही माया. नाही काही समजावू नको तू शीतल, काही समजावू नको. जे होते ते होऊ दे. आता जे होते ना ते होऊ दे. आईले बी समजू आलं पाहिजे, पोरगं सोडून गेलं म्हणून. जाऊ दे, होते ते होते. आता आपल्या नशिबात अलग राहायचं आहे तर काय करायचं आहे, तीनच आणलं आपल्या नशिबात. हे जाऊ दे, राहू आपण अलग तेवढंच. तसंही बी का नाही लग्न झालं तेव्हापासून त्या मागं किटकिटच आहे. आणि आपल्याला का नाही वेगळं असं म्हणजे चांगलं राहिले भेटलं नाही. किटकिटच चालू आहे त्या मागं. एकदम सासूरवास करून राहिली माई आई तुले. तर त्याच्यापेक्षा ना वेगळंच राहू. आता आपण चांगलं राहू, म्हणजे आनंदात राहू. बाबा मग तुम्ही म्हणलं नाही पाहिजे मला. मी तुम्हाला आताही म्हणत आहे, मी तुमच्यासोबत कुठेही खुश आहे बरं. रोशनजी असं काही नाही आहे. मला माही ना माई आई कशी आहे कशी नाही. आम्ही लहान होतो पण आम्हाला नाही माहीत. साऱ्या गावाला माहीत आहे म्हणते माई आईले असं म्हणते तसं म्हणते. आणि तुमची आई तर जास्तच सुनवत राहते मला, चंदा मामी. पण आमच्या तिघ्या बहिणीले बी नाही का माईनं चांगलंच शिकवलं. कधीच मला असं शिकवलं नाही बेकार. मोठ्या माणसाचा आदर करायचं शिकवलं. मी जर कोणाला काही म्हणलं ना मोठ्या माणसाले तर माई फडफड 2-3 गालावर दे ठेवून.
तेव्हापासून मी कधी कोणाला म्हणलं नाही काही, आणि मी म्हणतच नाही कधी कोणाला काही. माईनं चांगल्याच गोष्टी शिकवल्या. माझ्या बहिणी जे आहे ना 2, त्या माझ्या त्याच्या सासू सासऱ्याला कधीच असं हे करत नाही. तेव्हाच टिकून राहिले ना माझ्या दोन्ही बहिणी. बहिणीच्या सासू कशा आहे माहिती आहे का तुम्हाला? माझ्या बहिणीला किती हे करते, किती लाडा कौतिकानं पाहते त्याच्या सासवा. मलाही असं वाटलं होतं का मायावाल्या सासूनं असं पाहिलं पाहिजे मला. म्हणूनच मी तुमच्या आईसोबत चांगली वागायचा प्रयत्न करू आणि चांगली वागव मनातून. अजूनही राग नाही माझ्या मनात तुमच्या आईविषयी. जाऊ दे बा, आपला राग करते, जाऊ दे आपला राग करते म्हणून असा वागते ह्यावाल्या, असंच आहे. पण तुमची आई का नाही मायावाला लयच राग करते जी रोशनजी. जाऊ दे, मी आईच्या सांगण्यावरून ना थोडंसं विचार केला होता, पण आता माझा पक्का विचार आहे, आपण वेगळं तर वेगळंच राहू. आता का कोणी काही म्हणू ना, वेगळं तर वेगळंच. आपण आपली जिंदगी जगू आता वेगळं. पाहू काय करायचं सामर्थ्य. आईच्या मतानं नाही ऐकत मी. ठीक आहे ना, चालन ना. आता हे 2-3 दिवसात रूम आपल्यावाल्या बनून जाईल आणि आपलं सामान पूर्ण घेऊन जाऊ. कारण की आई तशीच म्हणे, अन्नाचं पूर्ण सामान आणून टाक म्हणे, इकडं आणाच लागन. हे सामानाचं टेन्शन नको घेऊ तू शीतल. मी जातो मग आता. जातो, पाहिजे बरोबर राहायचो तू. मला फोन करत राहायचो. हो करीन ना मी फोन तुम्हाला. करीन फोन करीन ना. आई तिकडं बाया पाहिले गेले अजूनही बी याच्याच आहे. मी काय काय करू बाप्पा. लेकराले पाहू का इकडं भाजी धुवून ठेवली शेपूची, कुकर मांडला, आता कणिक भिजवतो म्हटलं. हे पोरगी नाही राहून राहिली, कसं करावं? पटकन बाया पाहिलं तर घरी यावं नाही का मला मदत तर करावं, थोडंसं मदत कराले. जे गेले आई याच्याच आहे. रोज करे ना, आता 2-3 दिवस झाले करूनच राहिले नाही. कराले काम कराले मागं पुढेच पाहून राहिले आई. आय बाई स्माइली, भाजीपाला खाली फेकपाक करतो. भाजीपाला फेकू नको, भाजी नको फेकू. अजून माझ्या मागं कामा लावून देशील. इकडं स्वयंपाक व्हायचा आहे, कुकर व्हायचा आहे, अजून कणिक भिजवतो मी. कणिक भिजवाले इकडं कोणी करून नाही देत. तुझी आंघोळ झाली, सर्व झालं, कपडे धुतले, एवढे मोठे भांडे घासले. भांडे घासाले एकटीनं माझ्याकडून किती कोण लेकराले पाहिजे होईन का काम करावं बाप्पा. बनवतो, पोळी बनवतो सांगू राहिली. इकडं करू माय कुबडं निघून राहिलं आणि इले भाताना पोळी सांगू राहिली. हे मध्ये बनवणारी झाली असती तर कायले मन लागलं असतं एवढं. कुठेतून आणलं गं त्या भाजीले, कायले फेकपाक करू राहिली तर फेकू नका. आजी सारखीच आहे का भानगडे? माझ्यासोबत भांडून राहिली का तू? फेकून देऊ का फेकू का नाही करून राहिली तर एक दिन घालावर चांगली ठेवून चुपचाप बस. छान आहे माहितच आहे. आजी छान करून राहिली तर ठेवते खाली. ठेव लवकर. टमाटर घ्यायचं नाही आणि फेक करायचं नाही. तुला सांगतो मी, नाही तर मी मारीन बरं तुला. स्माइली भाजीपाला तोडून राहिली का बाई? काय करून राहिली होती तव? अरे देवा, भेटले का मग? अजून बाया पाहिजे नव्हते वाटते ना वावरात? भेटले? गेले होते ना तुम्ही बाया पाहिले? कालच्या 2-3 बाया आहे, अजून 2 पाहिजे होत्या. तिकडल्या मौल्यात गेली, भेटल्याच नाही बाया. आता ह्या बबितीच्या घरी जातो आणि तिले म्हणतो चाल बाई आजच्या दिवस. तिची सासू पात बसन दुकान, आजच्या दिवस चाल बाई म्हणतो तिले. एवढं करून दे म्हणतो माया. 1-2 बोया पाया लागन ना. चंदीली विचारतो त्या मायले. मी सकाळी गेली होती तिकडं तर आईच्या वावरात बाया घेऊन गेली आई. सकाळी तर लावला आई 7 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत. ते तर वावरात गेली जी. गेली तुझी माय सकाळीच. बरं जाऊ दे बाप्पा. बबी तिले विचारतो तिले कसंही म्हणतो चाल म्हणून, आणि एखादी अजून पाहतो बाई घेऊन जातो बाया. बबिता मावशीच्या घरी येता चाल लागत होतं जी आई. तुम्ही आता अजून चालल्या डबल? हो का? काय झालं? आई मी म्हणलं थोडंसं मला करू लागा म्हटलं. बाईले पहा म्हटलं, नाही तर मी पटपट करतो तरी ऐकून नाही राहिली. बापा म्हणजे अजून स्वयंपाक व्हायचाच आहे का होते यावर रोशनी? अजून स्वयंपाक व्हायचाच आहे? अहो लोक वावरात जायच्या तयाऱ्या करून राहिल्या आणि तू या स्वयंपाक व्हायचाच आहे का? रोजच्या सारखी पाहून राहिली का मी आता करू लागीन म्हणून तुले? बाई आतापर्यंत घरी होती, उन्हाळा होता, करू लागू मी. आता नाही होत बाई. मला आता वावराकडे लक्ष द्यावं लागन, वावराकडे पाहा लागन. तुझी डिलिव्हरी होती, पोरगी होती लहान तर राव घरी, मागच्या वर्षी राहिली. आता नाही जमणार. आता तुले करा लागन लेकराले पाहून. आणि बाबा बाहेर बसले आहे ना, बाबा जवळ काऊन नाही दिलं? वा वा वा, बाबा जवळ द्यावं लागत होतं त्या पोरीले. तू स्वयंपाक पाणी पटकन करा लागत होतं. माई वाट पाहून राहिली. वा रे वा, काय करावं तू वालवा? मी तुले करू नाही लागणार रोशनी. तुलेच करा लागन आता. वावराचे कामा लागले म्हणलं. ठीक आहे ना आई, करतो. पण बाबा बाहेर बसले होते कोणातरी सोबत, तर मला वाटलं हे तर देन बाबाले, म्हणून मी दिलं नाही.
ते पाय ते बाबा काय म्हणते डब्बा बांध म्हणते ते वाचच आहे. चालले काय हो तुम्ही? गेला का तो सारण्या फाडणारवाला गेला? कैचा गेला तो? जा लागन ना मले धुऱ्यानं त्या लेकानी बरोबर सारण्या फाडायला लावा लागन ना. तो काय वर मारून देन हा आपल्याले. मग मला मांग राहा लागन ना त्याच्या. सुरतले नेऊन मागतो म्हटलं वावरापर्यंत. गाडीवर झाला नाही का डब्बा? नाही नाही माई वाट पाहत राहिली ना ते. माई वाट पाहत राहिली स्वयंपाकासाठी. ह्या पोरीले थोडस बाहेर घेऊन बसता नाही आलं तुम्हाला स्माइली? तेवढ्या वेळात तिनं स्वयंपाक पाणी केला असताना. अहो आणून दिलं असतं तर काही मी पाहिलं नसतं. तिले आणून असतं दिलं नाही. आणून द्यावं लागत होतं ना हिनं रोशनीनं. काय बाबा काय म्हणते? काय म्हणून राहिले बाबा? दिलं असतं बाबा जवळ आतापर्यंत स्वयंपाक पाणी झाला असता. मी जातो बाबीजीच्या इकडं आणि तू गाणी हे बाईले देऊन दे बाबा जवळ आणि कर पटपट बाबा पुरत्या पोया टाकून दे. त्या बहीण तर दोघ्या आहे. त्या बहीण तर वावराच्या घाती तरी तुमच्याकडून स्वयंपाक पाणी बरोबर होत नाही का रे? वाले तो म्हटलं पटकन वावरात तर काय कसा चिडून गेला तो माणूस. आता काय सांगा बाई? लवकर घरातलं करशील म्हणलं तू तर माई वाट पाहत राहिली. निर्मले मी चाललो वावरात. डबा घेऊन येजो मायावाला. बाहेर घेऊन येशील ना तेव्हा डबा घेऊन येजो. आणतो मी बाहेर घेऊन येतो आणि डबा आणतो तुमचा. तर कर ना बाई पटपट का माय तोंडच पाहत राहायची का हो? त्या पोरीला एका साईडला ठेवून दे राहते खेळत तिच्या जवळ काही देऊन आणि कर. मी जातो बबी तिच्या घरी. आता मी नेलं असतं तिले पण बाहेर थोडस रिमझिम पाऊस चालू आहे ना. पुटीत तब्येत खराब होईल म्हणून नाही नेत म्हणलं. कर पटपट कर. हो कर तुझी आई. सारे आपापल्या कामाले चालले बाई. मी आता लेकराले पाहून काम हे करू. चाल बाप्पा करतो पटकन. नाही तर अजून आई बोंबलं ना. आता बाबा गेले चिडून. माई वाट पाहून राहिली होती. ते पोरगी ते एका ठिकाणी बसली चुपचाप खेळत. हो नाही ना चू नाही करून राहिली ते पोरगी. आणि इले काय झालं लवकर कर आले. आता काय मी हिच्या कामी पडणार आहे का वावर दावर सोडून? छायाताई अ छायाताईजी आली हो बाई. आली सीता आली. थांब 2 मिनिटं थांब. याच्यावाला डब्बा भरून राहिली मी आपल्या रुद्राचा. आली थांब. बापा इले काय जरा आकला बापा. काय झालं काऊन तू एवढी भडकून काऊन आहे? ए भांडेवाली काकू येऊन काऊन नाही राहिल्या? कालही नाही आल्या आजही नाही आल्या फोनही नाही केला. असं केल्यानं कसं जमणार आहे? काल मी ना घाई गडबडीत भांडे घासून घेतले. आज कशी काय घासू? आज येईन म्हणलं मी तर आजही नाही आल्या त्या काऊन तर. काय झालं तर? ते पैसे गिशे तर नाही राहिले असं ना बाई? पैसे दिले होते का तुला तिचे? भांड्याचे पैसे दिले होते. भांडे घासते ते फरची पुसते झाडून टाकते तर ते पैसे गिशे दिले का नाही तुला? पैसे नसन दिले म्हणून की नसन आली नाही तर ते. आई दर महिन्याला तिला 1 तारखेला मी पैसे देतो. मला वेळ नाही भेटला ना तर शामजी जवळ देऊन देतो मी पैसे. पैशाचं तर काही हे नाही जी. तिला देत असतो ना मी पैसे. बरं फोनही नाही उचलून राहिली माझ्या अकाउंट. काय झालं वा? काय रे ओरडून राहिले हो दोघ्याच्या दोघे एवढ्या? निघाला का हो तुम्हाला दिवस? हो काय झालं वा? आजी भांडेवाली काकू नाही का 2 दिवस झाले येऊनच नाही राहिला अकाउंट. हिनं पैसे तर दिले म्हणे त्याला 1 तारखेला. आता दुसरा महिना चालू झाला आलाच नाही. मीनच केलं तिले बंद भांडेवालीले. काही गरज नाही भांडेवाली की बिनफालतूचे मार. खूप काही भांडे राहते का वा? 15-16 जण आहे आपल्या घरी. मार भांडेवाली लावली तुम्ही. काही गरज नाही भांडेवाली लावाची. दोघ्या मिळून करता नाही येत का तुम्हाला घरातले काम? आता काय करावं बाई या बुडीचं? तेवढे भांडे घासून जाय किती भांडे निघते. 4 जण आम्ही लहानसा पोरग हे बुडी. काय करावं अजून आमच्या दोघीचे अजून भांडणं होईल मग. आई मला वेळ नाही भेटत. मला जावं लागते कामाले आणि त्यातही एकटेच करण का? तुम्हाला विचारायला तर पाहिजे नव्हतं ना. मोठ्या मुश्किलनं मी भांडेवाली लावली. तुम्हाला द्या नाही लागत पैसे काही नाही आणि तुम्ही काऊन अशा करता? राहू दे ना भांडेवाली. आता तुमचे बी वावरातले काम लागले आणि तसे बी तर तुम्ही घरचे काम काही करू शकत नाही. तुम्ही तर एकही कामाला हात नाही लावत. नाही एकही काम करू नाही लागत. कम से कम भांडेवाली होती तर तुम्ही बंद कायले केली? कोणाला विचारून बंद केली तुम्ही भांडेवाली? बाई अजून गुरमी आली का त्या अंगात? तोंड वार्त करून तुम्ही करत नाही हे नाही ते नाही मला सांगून राहिली. सांगा लागते का आता माझ्या पोराले आणि द्या लागते तुले रट्टे. मी तुमच्यासोबत झगडे नाही करत. मला करायचं नाही तुमच्यासोबत झगडे. पण तुम्ही भांडेवाली काऊन बंद केली मी तुम्हाला काही विचारत नाही. आता आम्ही श्यामजी सोबतच बोलतो. आता तुमच्यासोबत बोलून काही फायदाही नाही आहे. तुमच्यासोबत कोण तोंड वाजवत बसन? आजी पण भांडेवाली बंद केली तर सांगायला तर पाहिजे नव्हतं आम्हाला. कालही केवढे मोठे भांडे घासले तिनं. आजही बी तिला वेळ होऊन राहिला. तुम्ही सांगायला तर पाहिजे नव्हतं भांडेवाली बंद केली बा म्हणून. काहून सांगू वा? तुम्ही काही लाट गव्हर्नर होय दोघीच्या दोघी मायावाले? अड्ड बाप्पा काय डोकं लावा या बुड्डी सोबत बाप्पा. माजल्या दोघीच्या दोघी सुना. मला शिकून राहिल्या दोघीच्या दोघी.
बरं झालं बाई, पाऊस चालू झाला तर लोकांचे काम तरी चालू झाले. पेरण्या फिरण्या, डोबणं फोबणं, सरकी लावणं. आमच्या बाईच्या वावरात असं ना आता निर्मला बाईच्या घरी, ते तर 2 दिवस झाले आलीच नाही. या आले बबिता, अहो बबिता वा. माय बाई, बाईचा आवाज येऊन राहिला मला. बाईचं नाव घेतलं ना, बाईचा आवाज येऊन राहिला. बाय व हाय तू इकडून आहे का? मी म्हणलं बाई, बाईचा आवाज कसा काय येऊन राहिला? अहो तूही साठवण काढली होती आता मी ना. तुले 100 वर्ष आयुष्य आहे हो माझ्या बहिणीले बाई तुले. काय झालं? माई आठवण कशी काय आली बाप्पा तुले? अहो मी म्हणलं त्या वावरातलं आता पेरणं फिरणं, सरकी गिरकी लावणं चालू असं नाही. हो झालं ना माई, अर्ध झालं ना, अर्ध व्हायचं आहे. बायाच नाही भेटून राहिल्या वा. 3-4च बाया आहे बिचारे. काल नेल्या होत्या 6 बाया, अर्ध राहिलं बिचारे. आता त्याच्यातल्या 2 जणी गायब आहे. त्याच्या घरचं आहे म्हणते पेरणं बाप्पा. तर 4 बाया आहे आणि एखादी त्या दुसऱ्या येटातली पाहिली मी, ते लक्ष्मी बुडी नाही का, ते येतो म्हणे. ते पतलीशी नाही का लक्ष्मी बुडी, ते येतो म्हणे. चाल ना बाई तू, 2 दिवस आज न उद्या चाल ना बाई. तेवढं डोबणं सरकी लावणं होऊ दे आणि मग कर लागेस तू याला काम. अहो पण बाई दुकान कसं राहीन व मग? दुकानावर कोण राहीन व? आणि मी म्हणलं होतं मी कामाला येत नाही म्हणून. आता ह्या वर्षीपासून मी काम बंद ठेवणार म्हटलं, येणार नाही म्हटलं मी. नको येऊ कामाला, नको येऊ तू लागेस. पण माझ्या घरचं 2 दिवस चाल. पेरणं आहे मायावाल्या वावरात, सरकी लावणं आहे. चाल बरं, चाल बाई 2 दिवस मा. एवढं 12 महिन्याचं तास राहते हो बाई व. चाल वर्ष बबिता. मग नको जाऊ लागेस. ते आलं दुकान पाहिन ना. आता त्या नवऱ्यात कामाला जाते का नाही, तर बुडीले ठेवणं. तशी बी पाण्या पावसाचं कोणती अशी गिराईक आहे? चाल ना बाई. बाई पावसातही गिराईक येत नाही तर काय छत्र्या घेऊ सकाळपासून 500-600 रुपये आले ना मले. मग कालचाच माल होई लागेस. कालचाच माल आहे माझ्याजवळ. हे जाऊ दे बाई, 500-600 रुपये जाऊ दे. मायवाला कानी नुकसान होईन हो. पाऊस आहे तर डोबून घेतो म्हटलं आताच. सरकी लावायची आहे वावरात. आणि चाल बरं तू, चाल पहिले 2 दिवस काढून दे मायवाले. चाल बरं बाप्पा, येतो मग. येतो त्या वावरात मी सरकी लावाले. पण पाऊस झाला ना हो चालू बाई. पाऊस आहे ना चालू. एवढ्या पावसात डोबतं का? तो काय आहे हो पाऊस? यांना लगेच जाते. तुला दिसते का जास्त जाणारच आहे पाऊस. चाल लवकर तयारी कर आणि जाऊ मग. याटोनं जाणार आहे. जाटोनं याटो सांगितला का सर गेलं सकाळीच. याटोनं जाऊ आपण सगळ्या बाया. बायाचं झालं. चाल बरं, जेवण करायचे असेल ते जेवण कर. भाकर पाणी बांधते वाला. आणि चाल बाई, चाल बरं मा. चाल 2 दिवस काढो बाई मायवाल्या वावरात. चाल बरं बाई, चाल. येतो. जेवली हाव मी, फक्त डब्बाच बांधायचा आहे. मग पाणी तर थांबू दे. पाऊस आहे ना चालू जोरात, पाणी तर थांबू दे. अहो जास्त येत नाही हो पाऊस. रिम 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 चालू आहे. लगेच जाते तो पाऊस. चाल बरं. अजून का नाही माहित आहे का, वावरातले नाही का जमीन नाही पाहिजे अशा ओल्या नाही झाल्या. चाल. हे पाऊस आहे म्हणून तर डोबणे जरुरी आहे बाई. सरकी लावणे जरुरी आहे ना. चाल. बरं, डब्बा बांधतो आणि येतो. आणि मी माझ्या सासूले म्हणतो बसा इथं. नाही तर मग का नाही याच्यावर का नाही फारी टाकायला लावतो आपला फट्टा. आणि राहू द्या म्हणतो. 4-5 वाजतापासून लागते गिराईक. आता दुपारून पाहिजे एवढे राहत नाही म्हणा. बुडीले म्हणा लागन झाकझूक करून घ्या बरोबर. आणि राहू द्या म्हणा लागन. नाही हो, काय सांगायचं तू सांग. आणि ये मग माझ्या घराकडे ये लवकर. डब्बा घेऊन. हो येतो ना. ये बाई बबिता, लवकर ये मग. बाया निघून राहिले. ये. राणे बोल. बरी आहे का तू? तुझ्या आईच्या घरी बरी आहे का आता? ना आवाज काय सवय येऊन राहिला यो? आजी पाऊस चालू आहे बाहेर म्हणून त्याचा आवाज येऊन राहिला. मी बरी आहे पण मला यायचं आहे तिकडं. मी नाही राहत इकडं. मला नाही राहायचं इकडं आईच्या घरी. मला तिकडंच यायचं आहे. मला तुम्ही घ्या आली या. उद्या या नाही तर आज संध्याकाळी या. पण मला घ्या आली या. मी नाही राहत इथं आईच्या घरी. घ्यायला येऊ काहून? मी काही घ्यायला येऊ? तुले तिथंच राहा लागत ना. तिथं तू सर्वच जण आहे ना. गावगाडा आहे, घरी दारी लोक राहते. कशान काही झालं तर माहितही पडते. इथं एकटं यावाले बंद. याच्यात एक तर फ्लॅट मध्ये कोणीकडे लक्ष नाही देत. द्याले काय दे. आता 2 दिवस तर झाले तू गेली तर आता लगेच घ्यायला ये म्हणतो मला. हो, आप्पा गिप्पा राहते म्हणा घरी. गावातले लोक काही गावातच राहते असं काही नाही. पण नाही का मला नाही राहायचं. मला यायचं. आई नुसती कामं सांगते मला इथं. आता बी वावरात गेली आणि सर्व काम माझ्या अंगावर टाकून गेली. 2 टाइम जाते. मग सरकी लावणं आहे ना तर 7 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत जाते. आणि तिकडून आली जेवण खाऊन केलं का अजून जाते. सारे कामं मलाच करायला लावून राहिली आई. फक्त कपडेच धुते आई. मग मी काय करू? मी इकडं आईच्या इकडं आलो नाव. मी आता इकडंच राहणार. आता सामान गिमान घेऊन येणार आहे तिथचं.
आपलं जे आहे ना थोडंफार ते घेऊन येणार आहे. मी ते फ्लॅट सोडला. फ्लॅट कोण सोडला तुम्ही कायच्यासाठी? म्हणजे तुम्ही काय मला नगोई महिने इकडंच ठेवून राहिले का काय? हो तिकडंच राह तू 9 महिने तिकडंच राह. तुझी डिलिव्हरी तिकडंच होणार आहे. ते आईसोबत बोलला हो मी. ते आईनं सांगितलं नाही का तुले? नाही नाही, आईनं मला काहीच नाही सांगितलं. तुम्ही तरी कुठं सांगितलं मला काही? आ तुम्ही तर म्हणे 1-1.5 महिना राह म्हणे आणि याजो म्हणे मग आणि लगेच 9 महिने म्हणून राहिले. पाय मी न फ्लॅट सोडला राणे. माय काही मॅनेज होत नाही 10 वेळा घरी येणं 10 वेळा जाणं. म्हणून ते आईला मी फोन केला होता इले घेऊन जा म्हणून. तुला 9 महिने तिकडंच राहा लागन. आता डिलिव्हरी होतपर्यंत तिकडंच राहा लागन. आणि मी काही एकट्यासाठी पैसे देऊ का एवढे मोठे? मी इकडं आलो आईच्या घरी. मी इकडून आता अपडाऊन करणार. बापरे, तुम्ही फ्लॅटही सोडून दिल ना आणि मला सांगितलंही नाही तुम्ही जी. मला तर म्हणे जाय म्हणे 1-1.5 महिना राय म्हणे आणि तुम्ही मला सांगितलं का नाही? खोटे कोण बोलले? मी काहीच खोटं नाही बोललो तुझ्यासोबत. तू आईले सांगितलं आहे सर्व. तू आई म्हणे तुले सांगू नको म्हणे सध्याच इकडं येईपर्यंत. नाही तर येणार नाही म्हणे राणी. म्हणून मी काही सांगितलं नाही तुले. ठेवा फोन तुम्ही, ठेवा ठेवा सागरजी, फोन ठेवा तुम्ही. माझ्या आता लय डोकं चक्रावलं आता.